खसा खसा चपात्या खातो ढासा ढासा पाहतोय. का इतके दिवस तर दाखवत नव्हतास मला ब्लॉग मध्ये. लय मस्ती, मी दिसली की कट करायचं. माझ्या फोटोवर पाय दिसतोय नालायक. पोटाची चरबी कमी व्हायला सुरुवात होते. जे चरबी वाले त्यांच्या. तू लक्ष का देत नाही पण दिलं पाहिजे काही एवढं सांगते. दोघांसाठी काय करून घेत नाही. तुला माहिती का श्रावणी, माझं सगळ्यात सगळं आम्हीच करतो. आम्हीच आमच्याच मागे लागला सगळं. हो हो, कारण का माहितीये का, तुझ्याच मागं लागणार. कारण का माहितीये का, तुझ्यामुळेच रमा जाड झालीये आणि तुझ्यामुळेच ती कमी व्हायला पाहिजे. आणि तू पण पादायचा बंद व्हायला पाहिजे. पादऱ्या खसा खसा चपात्या खातो ढासा ढासा पाहतोय. तू शांत बसा. पोटाची चरबी कमी व्हायला सुरुवात होते आणि हा पर्याय उत्तम होऊ शकतो की त्याऐवजी तुम्ही सोयाबीन वापरा, ज्वारीची भाकरी, तूप आणि लसूण, थंडीत बाजरीची भाकरी आणि मिक्स पिठाचे धावण. कळालं का? हे खायचं. मी सांगते तर हे ऐकत नाहीत माझं. नाही ऐकत. लई सोयाबीन खाल्लं ना, लई सोयाबीन खाल्लं ना विषय होतो. हा रमा घे तुला बिस्किट. सर खारी आहे का? हे बघ रमा तू काय हॉटेलमध्ये आलाय. बिस्किट आहे का? पाहिजे मला. अरे तू त्या केलं होय? अरे बाळा, vlog चालू करायच्या आधी उजेड बिजेड पडते बिडते सरपंच. हो तरीच म्हटलं असं का सगळी काय दिसतात मला सरसकट. काय सर सॉरी सर, ही जलने वाले को जलने दो. सगळ्यात जास्त ग्लुटन कधी आठवतो? तू नाकातनं शेंबूड काढतोस तेव्हा. ग्लुटन लाजल. न्यूटन लाजल. बाय द वे, मी मागच्या वर्षीपर्यंत एवढी घाणेडी नव्हतीच. हे घाणेडे माझ्या आयुष्यात आले आणि सगळ्या आयुष्यात घाण झाले. दाखव ते कसं असतं न्यूटन. न्यूटनला पहिल्यांदा तेव्हा कळलं होतं ग्लुटन खाली पडतोय. ऍपल नंतर कळलं. शिंबूड खाली काय तो सर्दीत. सकाळ सकाळी त्या राखी सावंतचा व्हिडिओ दाखवलाय. दिवस खराब गेला. हा अभिनय होता. छान होता. हा अभिनय होता. छान होता. तो अशी नाही श्रावणी. मग जरा ऍक्टिंग करून जावं. ठीक आहे, ऍक्टिंगला 4 तास. ऍक्टिंग अशी नाही कशी. असं मॅनेजमेंट बघा. चहा वाटलं सगळ्यांना म्हणून मला चहा द्या. कोणाच्या आपण कपात बुडव मध्ये नुसतं बिस्किट आता दिलं. चहा एकाला, बिस्किट एकाला, खारी एकाला. मी नाकात गोड घातलेलं. नाही मला नुसतं चहा पाहिजे. अलीकडचं घातलं. चहा वाले जरा चहा, ऑनली चहा. चहाची टेस्ट बघा आता पण नको. तुला अजून मला सगळं चहा चांगला बनवतो. गणेश, मी चांगला तुझ्यासाठी cook आहे. पडदा उघडा लावलाय, नाही तर दिसत पण नव्हतास. आता दिसतोयस तर जास्त बोलू नकोस. अभिनय जलने वाले को जलने दो. अभिनय तू कभी नाही. गाईज, आमचा गणेश खूप चमकदार माणूस आहे. चकाचका चमकतच असतो. अहो बिशी सर तुमची चेन दिली का? ए, आपली चेन म्हणलेलं ना, तुला नकोय का ती? कॅन्सल, आता तू गेलास. आता माझ्या फिन काय म्हणायचं चेनच्या बद्दल तुमच्या? बायकॉट काल रात्री 12 वाजेपासून भाडं चालू झालं तुझं. आता 10 मिनिटाचा करणार आहेस का काय बावळट? जरा ठेव की दिवसभराच्या शूटच्या. जलने वाले को जलने दो. अर्ध शूटिंग मला जलने वाले को तू जलता है. मेरे 5 ब्लॉग तयार है. चल ले, 5 दिन का टेंशन नहीं है अपने को. तुला कमी वाटलं ना माझे डाउनलोड करून टाक. फॅमिली मॅन नाहीये. आम्ही हक केलं जस्ट एक. आम्ही बॅचलर आहे. हो आम्ही बॅचलर आहे. आणि तू आम्ही नालायक आहे. कॅमेरा ना असं करायला शिक. ठीक
काय असं सगळे बुटके दिसतात खालचा पसारा दिसतो. तुझे पहिले 10 ब्लॉग असे सांगण्यात जाणार असा कॅमेरा कर असा कॅमेरा. पहिल्या ब्लॉग मध्ये तर बघा की ही मागणं मला इन्स्ट्रक्शन देते आणि मी नुसतं बडबडतोय लाईक करा शेअर करा. माझं काय माहिती मला 90व्या दिवशी कळणार की नक्की काय करायचं होतं. प्राईज मध्ये दुसऱ्याच्या घरात बिग बॉस. बिग बॉस. आणि मी तर कोकणात गेल्यापासून नाही बघत आता तुला तर फोन उचलायला वेळ नसतो माझा. बिग बॉस कधी बघायची? वैभ्या पाहिजे पण प्रत्येक ब्लॉग मध्ये कारण आम्ही पार्लरला जाताना जी बडबड केलेली ना त्याच्यात मध्ये वैभ्या होता. नॉन स्टॉप बडबड आहे ना त्याच्यामुळे 850 गादी दाखवत्या गादीच्या आतमध्ये काय अरे सरळ पकडते. अहो तुम्ही म्हटलं असं डील करा. 850K. हो चेष्टा आहे ब्लॉगला नुसती बाड 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 आमची नुसती गाडीतली बडबड आहे. नॉनस्टॉप 2 लाख रुपये तर माझ्याकडनं आले असते. त्याच व्लॉगला बघता. चला परत कमवूया 2 ते 4 लाख करूयात. रूल नंबर 5 वाचला नाहीयेस का? काय वेळ घालवायचा म्हणून घालवायचा नाही ब्लॉग मध्ये नाही. का इतके दिवस तर दाखवत नव्हतास मला ब्लॉग मध्ये लय मस्ती मी दिसली की कट करायचा आता लय दाखवतोस कॉन्टेंट आहे ना. कॉन्टेंट आहे ना मॅडम. आता लय दाखवतोयस काय अरे मला ब्लॉग मध्ये कट केलं एवढा मोठा दिवसभराचा ब्लॉग आणि 13 मिनिटाचा बनवलाय एडिट करून आणि सगळं कट केलं त्याच्यातलं. साले बिग बॉस करता येईल. अच्छा कट कर देताय. कॉन्टेंट कट कर देताय. तुला माझा आवाज एवढा गाणं वाटतोय मॅडम एकदा हसा चला. तरी नीट असं मॅडम असं शांत बस. नमस्कार सातारकर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. व्लॉग घ्यायचं कारण असं की ॲक्च्युली आज आहे शूट, म्हणजे महादेवच्या गाण्यावर शूट आहे आशिष पुजारी या सरांचं. आणि शूटला निघालो आम्ही आत्ता सगळे, श्रावणी दीदी, वैभव आणि गणेश भिसे सर. ॲक्च्युली रमा आणि आशिष सर ऑलरेडी पुढे गेलेत आणि आम्ही मागणं येतोय. पण तुम्हाला तर माहिती आहे श्रावणी दीदी म्हटलं की उरकणं लवकर होत नाही, त्यामुळे आता बघा अजून बघूया अजून किती वेळ लागतोय काय ते. सो स्टे ट्यून. तर आम्ही चाललेलो आता फायनली मस्त पैकी आमच्या या सातारच्या झाडीदार रस्त्यातून आणि प्रतीक गाडी चालवता. प्रतीक ड्रायव्हर. रिस्पेक्ट ओटीपी सांगा. आणि 1650. वैभ्याचं शूट आहे त्याच्यामुळे आज वैभ्याने गाडी चालवते. आज रिलॅक्स मोडलाय. अहो ऍक्टरला पण कधीतरी वाटलं पाहिजे ना VIP असले रोड त्यावर मी सगळे ऍक्टर फिरवायचे गाडीत. असले रोड मेकअपला बघा, पाणी बघा. आज माझी संधी सगळ्यांना कामाला लावायची. येस. चला आणि इकडे DOP बघा कधीपासून पोकादाऱ्या करायला फोनवरच आहे. अरे चांगलं वाटतंय कास्त, म्हणजे चांगल्या डिरेक्टरला डोक्यात येणार मार्केटची. वाईब इन द हाऊस. वाढीव केलंय. तुला एक सरप्राईज आहे अजून एक. आज नाही, उद्या परवा दिवशी सांगतो. डायरेक्ट धप्पा आहे धप्पा. हा, बस की असला कसला कॅमेरा करतोय. वाढीव DOP कोण होता? दाखवायचं असतं, बोलायचं पण असतं ते ब्लॉग मध्ये. सो फायनली गाईज आम्ही सेटवर पोहोचलोय. 3:30 वाजता निघालेलो. लवकर पोहोचायचं होतं पण या ज्या दिसतात काय संबंध हे लेट झालं आणि जस्ट पोहोचलोय आम्ही. जस्ट तुम्ही बघू शकता जस्ट पोहोचलोय. लाईट गेले, सगळं झालंय, अंधार पडलाय. आणि अंधार इकडे बघा इकडे बघा वैभ्याचं तर अर्ध शूटिंग झालं पण ह्याच्यावर कळत असेल थापाड्या. तू किती स्वतःला थापा मारतोस हे ते prove जस्ट करतोस. आता आलेल्या गाडीचं सगळं मेकअप केलं घंटा. माझ्यासाठी गिंबल घेऊन थांबलोय. कसली ऍक्टिंग रे. बाकीचं काहीच माझ्या ब्लॉग मध्ये बघा किती वाजता आलोय काय नाही ते सगळं AI जनरेटेड आहे. AI जनरेटेड. घंटा. त्याचं तुम्हाला आता इथून पुढे घंटा. shoot चालू होणार. घंटा. कसं काय होणार मला काही खूप टेन्शन आले कारण माझ्यामुळे काय होतच नाहीये ते. सो बघूयात कसं काय होतं. तू नसल्याशिवाय इथं काय होत नाही. तू असायच पाहिजे. काय LC आलेली आहे. गण आता काय सेकंड शेड्यूल चालू करूयात का? सेकंड शेड्यूल ओटी म्हणजे ओव्हरटाईम. ओटी भरण मोठी बरं. बघा गाईज म्हणजे मी प्रूव्ह केलेलं आहे बघा. मग अशी चाललेलं मग अशी शूट चालू झालंय. गणेश LC मध्ये यांचे काय शॉट घ्यायचे? बुद्धांनी शंख वाजवला पार्ट 1, रामालांजेकर पार्ट 2 ह्यो 15-30 मिनिटाचा व्लॉग रेडी. काय नाही करायचं, फक्त उचलून टाकायचे. चॅलेंज मी जिंकणार आहे.
जे विरोधात होते त्यांचे तर चार्जर लपवून तर ठेवलेत. एक तर पॉईंट झाला. Guys, let's आणि see बघा the मी ह्याच्याकडे subpoint. दिला होता ब्लॉग अपलोडिंगला, ह्याने फोन बंद करून ठेवला. असल्या गेम माझा चार्जर लपवून ठेवलेला आहे असले लोक सईद तर टाकले का नाही अजून टाकलं तर झालं काहीतरी ग्रुपवर. अच्छा मला वाटलं सईद आउट आहे का काय जास्त पैसे 33,000 प्रतीक आहे तसं स्ट्रॉंग कंटेंटर दुसऱ्या नंबर ऑफकोर्स. पण जे लोक दुसऱ्याचे पाय खेचतात ते कधीच वर नाही जात. मी ना दुसऱ्याचे पाय खेचलेत ना, नाही मी फक्त एखादा चार्जर खेचलाय आणि दुसऱ्याचा ब्लॉग अपलोड होताना वाचवलाय. वाचवलाय म्हणजे गेम माझा. गेम आड प्रतीक खरंच गेम आड आहे गेम आड ऐक ना प्रतीक हा. आशिषला सांग ना फोन करून ते कॅमेरा घेऊन येतील ना. हॅलो ते वय हॅलो कुठला आहे हा मॅडम विषारी येते हो. 2 तास लागतील. 2 तासात विषय होईल. खेळ तुमचा विषय अरे इथून इथंच होता ना, आम्ही तर बघतोय कुठे करत बसलोय. व्हायला खरंच की राहो. तिथं पण आपण बसलो तिथं नीट बघ नाही ते घरी बागेत यायचा. साक्षात महादेवाच्या मंदिरात सापाचे दर्शन झाले. सो फायनली दरवेळेस ह्या स्त्रियांसाठी मीच पळतो, पुरुष जात पळते. आपण सगळे किती कष्ट घेतो माहिती आहे, खायला असू दे किंवा त्यांचं उठणं बसणं काही असू दे, सगळं आपण करतो माहिती आहे. पण आज इतका प्रिशियस डे आहे माझ्यासाठी, इतका आनंदाचा दिवस आहे की मी इथं बसलोय थकलेलं आणि या दोघींनी जाऊन, हे बघू शकता तुम्ही मागे, या दोघींनी जाऊन आमच्यासाठी खाऊ आणलाय. म्हणजे स्त्रिया पण वाईट नसतात गाईच. चालू ठेव द्या. भरपूर आणले बब्बूला जरा बब्बू को चला अजून काय पाहिजे दो बडा बडा पॉपी खाता है वो. दारा खाव. हो. गुड मॉर्निंग. सॉरी मधूनच व्लॉग बंद करायला लागला, बट व्लॉग संपलेला नाही आहे. याचा सेकंड पार्ट लवकर येणार आहे. मी लवकर रिलीज करणार आहे याचा सेकंड पार्ट. सेकंड पार्टमध्ये खूप सारी धमाल असणार आहे आणि खूप सारे असे सीन आहेत की शिकण्यासारखे सीन्स आहेत थोडेफार. सेकंड पार्टमध्ये पण खूप धमाल होणार आहे. त्यामुळे हा पार्ट 1 होता. हा पार्ट 1 तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असे व्लॉग्स अजून डेली येणार आहेत. डेली व्लॉग्स माझे पडणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. डेली व्लॉग येणार आहेत आणि असंच भरभरून प्रेम द्या तुम्ही माझ्या चॅनलला. उद्याचा व्लॉग पार्ट 2 खतरनाक असणार.